खूप दिवस झालं चाट रेसिपी बनवली नाही, म्हणून आज चला चाट रेसिपी बनवूयात। गरमागरम असं झणझणीत असं वाटाण्याची चाट, त्यावर थोडासा कांदा, टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि त्यावेळी थोडंसं असं क्रंच करून घातलेले पापड किंवा शेव असं काही घालू शकता। बनवलेले चाट वा खूप छान आहे। चला रेसिपी पाहूयात। त्यासाठी मी रात्रभर भिजवत ठेवलेले वाटाणे घ्यायचे आणि ते कुकरमध्ये घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान त्याच्या 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। म्हणजे कसं वाटाणे छान नरम झाले पाहिजे, पुन्हा आपल्याला अपचन वगैरे काही व्हायला नको। त्यामध्ये थोडंसं हळद आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या छान काढून घ्या। हां, इथं वाटाणे नाही का पांढरे वाटाणे घ्यायचे आहेत। आता कुकरवर छान गॅसवरती ठेवूया आणि त्याच्यात हे पहा 4-5 शिट्ट्या मी इथे काढून घेतले। तुम्ही बघू शकता वाटाणे छान एकदम शिजले गेले आहेत, नरम। आता आपण फोडणी घालूयात। कढईमध्ये थोडंसं तेल घाला, त्यामध्ये जिरे घालायचे आणि जिऱ्याबरोबरच त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालायची आणि ते छान तेलामध्ये परतून घ्या। परतून घेतल्याच्या त्यामध्ये पाव चमचा जिरेपूड घालायची आणि लाल तिखट घालायचं। मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर आणि हे पूर्ण मसाले तेलामध्ये एक वेळा छान परतून घेऊयात। गॅसचा फ्लेम थोडंसं कमीच ठेवा, कारण करपून जातील नाहीतर। तेल गरम आहे। छान मिसळून झालं की यामध्ये आपण उकडून घेतलेले वाटाणे घालायचे आणि ते एक वेळा छान असं मिसळून घ्यायचं। मिसळून घेतल्याच्यानंतर एक वेळा कन्सिस्टन्सी चेक करा। यामध्ये परत थोडंसं पाणी घालायचं। चवीपुरतं मीठ इथं घातलेलं आहे, कारण आपण वाटाणे उकडताना सुद्धा कुकरमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं। हे लक्ष ठेवा, कारण पुन्हा जास्त खरट होऊन जाईल। थोडंसं मीठ घालून परत यामध्ये पाणी घालून झाकण न झाकता छान उकळी काढून घ्या, कारण आधीच वाटाणे छान शिजलेले आहेत। म्हणून परत एक वेळा छान उकळी काढली की मग आपण एक बॉल घेऊया। यामध्ये मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे। हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घ्या, नाही तर तुम्ही स्किप करून टाका। त्यामध्ये छान उकळलेला बटाटा बारीक करून घ्यायचा। मग त्यामध्ये आपण छान भाजी करून घेतलेली होती, वाटाणे शिजवून घेतलेले, ते यामध्ये घालायचे आहेत। तुम्हाला ही वाटाण्याचं उसळ छान असं गरम गरम खायलाच खूप मजा येते। थंड खायला तितके गरम गरम जेवढं लागेल तेव्हाही तुम्ही करून घेऊ शकता। यामध्ये थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली, कांदा घालायचा, टोमॅटो घालायचे आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे जसं थोडेसे कोथिंबीर घाला। त्यानंतर यामध्ये थोडंसं चाट मसाला घालायचा, लिंबू घालायचं आणि एक वेळा छान असं मिसळून घ्या। तुम्ही हे बनसोबतही खाऊ शकता, पण अशीच खायला खूप मजा येते। एक वेळा छान असं मिसळून घ्या। एकत्रित पूर्ण छान असं मसाले मिसळून झाले, भाज्या मिसळून झाल्या की टोमॅटो, कांदा, लिंबाचा रस, चाट मसाला घातलेला आहे किंवा काळं मीठही तुम्ही घालू शकता, चाट मसाला नसेल तर। एका प्लेटमध्ये सर्व करा। सर्व करून तयार आहे गरम गरम वाटाणे चाट। ही रेसिपी तयार आहे। तुम्ही एन्जॉय करा आणि ही रेसिपी ट्राय करा। आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।